अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. महाराज अध्याय 8 चालू आहे. अध्याय 8 ब्रह्माक्षर निर्देश योग आपली ओवी चालली आहे. 20वी. मग गगनी जेवी निर्मळे, नेणू कैसी एके वेळे, उठती गण पटले नाना वर्णे. तैसे अमूर्ती ती विशुद्धे, मदादी भूतवेदे, ब्रह्मांडाचे बांधे होची लागते. आपल्याला अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचं भगवंत उत्तर देत आहेत. प्रश्न अर्जुनाने विचारला होता की परब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय. ते अध्यात्म याबाबतचं विवेचन मागच्या प्रवचनात आलं आणि त्याचा पुढचा टप्पा जो आहे अध्यात्म आणि कर्म याच्यातला जो मधला दुवा आहे, त्या दुवाचा जो विचार केला आहे माऊलींनी ती ओवी आहे. हे उदाहरण आहे. गगनी जेवी निर्मळे, जे नेणो कैसी एके वेळी उठती गणपटळे ना. या गगनामध्ये, आकाशामध्ये वेगवेगळ्या रंगाचे जसे ढग तयार होतात आणि विरून जातात, पुन्हा निरभ्र आकाश होतं, पुन्हा नवीन नवीन ढग निर्माण होतात, विविध रंगाचे ढग निर्माण होतात आणि पुन्हा ते विरून जातात. तैसे अमूर्ती ती विशुद्धे, मद आदी भूतभेदे, ब्रह्मांडाचे बांधे होचे लागत. आता इथे सृष्टी निर्माण कशी होते, सृष्टीची जी संकल्पना आहे, सृष्टी कशी निर्माण झाली, कशासाठी निर्माण झाली, याचा सगळा विचार याच्यामध्ये आलेला आहे. परब्रह्म हे अमूर्त आहे, निराकार आहे, निर्गुण आहे. विशुद्ध जे परब्रह्म आहे ते निराकार आहे, त्याला आकार नाही. तसे अमूर्ती ते विशुद्ध, अमूर्ती त्याला मूर्त नाही म्हणजे आकार नाही, निराकार आहे. विशुद्ध म्हणजे अत्यंत शुद्ध आहे, त्याच्यामध्ये कुठलाही एक कणाचाही कोणत्याही गोष्टीचा लवलेश नाही, असं ते विशुद्ध आहे. महद आदी भूतभेदे, ब्रह्मांडाचे वाद्य. आता काय झालं याच्यामध्ये, या परब्रह्माच्या सोबतीला ज्या वेळेला या पंचमहाभूतांचा संपर्क येतो त्यावेळेला ब्रह्मांडाचे बांधे होची लागते. ब्रह्मांडाचे म्हणजे ब्रह्मांड हे प्रत्यक्ष परब्रह्म आकार घेऊ लागतं. आकार घेऊ लागतं म्हणजे आकाराचा विचार करू लागतं. प्रत्यक्ष परब्रह्म हे विशुद्ध आहे, त्याला आकार नाही, निरंकार आहे, निर्गुण आहे. पै निर्विकल्पाची बरडी फुटे, आदी संकल्पाची विरुडी, आणि ते सवेची मोडोनी ये धोंडी ब्रह्मगोळकांच्या. आता ही जी ओवी आहे ना महाराज, याच्यामध्ये सृष्टीच्या निर्मितीची जी सुरुवात आहे ती सुरुवात अशी आहे. पै निर्विकल्पाची बरडी म्हणजे ज्या ठिकाणी कोणताही संकल्प नाही, निर्विकल्प, कोणताही विचार नाही, असं शुद्ध परब्रह्म त्याच्या माळरानामध्ये किंवा त्याच्याच जमिनीमध्ये किंवा त्याच्या या सगळ्या अस्तित्वावरती फुटे आधी संकल्पाची विरुडी. कोणामुळे होते? पंचमहाभूतांमुळे. या सृष्टीमध्ये असलेल्या या पंचमहाभूतांमुळे फुटे आधी संकल्पाची विरुडी. आधी संकल्प म्हणजे संकल्प केलेले आहेत, विचार केलेले आहेत, काहीतरी इच्छा, काहीतरी आसक्ती घेऊन या पंचमहाभूतातनं एखादी व्यक्ती गेलेली असेल आणि ते सवेची मोडून ये ढोंडी ब्रह्मगोळकांच्या. मी अशा प्रकारचा जन्माला येईन, मी अशा प्रकारचा होईन, असे जे संकल्प आहेत ही घेऊन व्यक्ती गेलेली असते. परब्रह्म ज्या वेळेला या सृष्टीतून जातं त्यावेळेला परत येताना त्याच्याबरोबरचे ते संकल्प घेऊन गेलेली आहे. त्या संकल्पाच्यामुळे संकल्प आणि पंचमहाभूत यांचं एकत्रीकरण होऊन हे परब्रह्म विशुद्ध ब्रह्मगोळकांचे एक आकार घ्यायला निर्माण होती, सुरुवात होते. आता हजारो संकल्प आपल्या परब्रह्माने आपल्या देहामध्ये असताना केलेले असतात. ज्यावेळेला परब्रह्म जातं ते हजारो प्रकारच्या ब्रह्मगोलकांच्या रूपामध्ये वितरित होतं आणि पुन्हा पंचमहाभूताच्या रूपाने प्रत्येक संकल्पानुसार त्याचा जन्म होतो. बघा अभ्यास किती छान आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता, ज्या ज्या विचारांमध्ये तुम्ही जाता, जसा जसा विचार करता तसे तसे तुम्ही जन्म तुमच्या बरोबर घेऊन जाता. तुम्ही एखाद्या वाईट ठिकाणी गेला असाल
तुमच्या डोळ्यापुढे आधी संकल्प वाईट विचारांचा आहे. तुमचा पुढचा जन्म ब्रह्मगोलकांचा हा वाईट विचारांचा, वाईट वस्तीमधला असणार आहे. चुकीच्या मार्गावर तुम्ही चाललेला, चुकीच्या मार्गावरती तुमचा जर एखादा संकल्प असेल तर तुमचा जन्म पुन्हा चुकीच्या मार्गातल्याच ठिकाणी होणार आहे. तुम्ही भगवंताच्या दिशेने वाटचाल करताय, भगवंताच्या मार्गावर मार्गक्रमण करताय, तर तुमचा जन्म तसल्या कुटुंबामध्ये किंवा त्या प्रकारच्या कुटुंबामध्ये, त्या प्रकारच्या समाजामध्ये होणार आहे. ही उकल आहे महाराज सृष्टी निर्मितीची. तया एकेकाचे भीतरी पाहिजे तव बीजाचाची भरीला देखीजे, माझी होतिया जातिया नेणीजे लेख जीवा. अनेक प्रकारचे ज्यावेळेला मनामध्ये विचार येतात, संकल्प येतात, त्यानुसार ज्यावेळेला वेगवेगळे परब्रह्माची रूप आकार घेतात, इच्छा निर्माण होते, त्याप्रमाणे आसक्तीनुसार ज्यावेळेला ते परब्रह्माचं रूप आकार घेऊ लागतं सृष्टीमध्ये जन्माला येण्यासाठी, त्या सगळ्यांच्या आतमध्ये भीतरी पाहिजे तेव्हा बीजाच्या आतमध्ये कितीतरी प्रकारची बीजं त्याच्यामध्ये भरलेली आहेत, जी निर्मिती होणार आहे. माझी होतिया जातिया नेणीजे लेख जीवा. किती जीव याच्यामुळे जन्माला येतात, किती जन्म त्या परब्रह्माला, आपल्या देहातनं बाहेर पडलेल्या परब्रह्माला आपल्या चुकीच्या संकल्पामुळे भोग भोगावे लागतात, म्हणजे ते जन्म घ्यावे लागतात. ही कल्पना थोडीशी तुम्हाला वेगळी वाटेल, पण नीट जर विचार केला तर तुम्हाला समजेल. लक्षावधी तुमच्या डोळ्यासमोर सजीव जन्माला येताना आलेले आणि त्याचा नाश झालेला तुम्ही बघता. आपण सहज एखादा मच्छर, मुंगळी, डास, कुठलाही जीवजंतू, किडा आपण पटकन मारून टाकतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यातही जीव आहे, त्याच्यातही परब्रह्म आहे. आपण ते कोणत्याही न विचार करता आपण ते ठार मारून टाकतो. आपल्याला अडचण आहे त्या गोष्टीची. झुरळ असेल आपल्या घरात, आपल्याला नको वाटतं, आपण ते मारून टाकतो. पाल आली आपण आकलून देतो, बाहेर काढतो, काय टाकतो. उंदीर असेल त्याला, हे सगळ्या गोष्टी ज्या आपल्या मनुष्य जातीच्यासाठी त्रासदायक आहेत त्या आपण नष्ट करतो, त्यांना ठार मारून टाकतो. मग ते सुद्धा जर परब्रह्म आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सजीवता आहे, त्याच्यामध्ये सुद्धा चैतन्य आहे, तर त्यांना त्या रूपात जन्माला का घातलं गेलं आणि तुम्हाला त्या रूपात का जन्माला घातलं गेलं याचा विचार तुम्ही करावा. यासाठी या सृष्टीच्या निर्मितीची संकल्पना भाऊंनी ते मांडली. त्यांना तुम्ही नष्ट करताय ना सहजगत्या, मग त्या ठिकाणी कदाचित तुमचाही जन्म येऊ शकणार आहे ना. तुम्ही का त्या जन्माला जाणार नाही आहात? तुमच्या हातात आहे. मग जर तुमच्या हातात नाही आहे तर तुम्ही सहजगत्या घडलेली गोष्ट तुमच्या हातातून असं का घडतं, असं का निर्मिती होते, पुन्हा पुन्हा त्या गोष्टीला का जन्माला येतो? कारण तुम्ही ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा संकल्प करता, संकल्पानुसार जगता, आसक्ती घेऊन जगता, परब्रह्माला आसक्ती जोडली जाते, तेव्हा त्याचा जन्म आसक्तीनुसार त्या त्या मार्गाचा येतो. अख्खा आयुष्य जर उकिरड्यावर घालवलं असेल तर तुम्हाला उकिरड्यातला जन्म येतात, काही नवीन सांगायची गरज नाही. या सगळ्या जन्मांचा आणि तुमच्या असलेल्या जीवनाचा, तुमच्या असलेल्या परब्रह्मातल्या आसक्तीचा हा सगळा विचार आहे. पुढचा विचार घ्या महाराज, म्हणजे तुम्हाला याची आणखीन उकल होईल. थोडासा विषय जड आहे पण ऐकायला मजा आहे. मग तया ब्रह्म गोळकांचे अंशांश प्रसवती आदी संकल्प समास. असम सहास हा शब्द फार लक्षात ठेवण्यासारखा आहे. हे असोयसी बहुवस सृष्टी वाढे. काय होतं, अशा ब्रह्मगोलकांच्या अशा अनेक संकल्पांचे म्हणून अनेक बीज तयार होतात, अनेक या परब्रह्माची रूपं तयार होतात, अनेक आकार तयार होतात. प्रसवती आदी संकल्प समास. या प्रसवती म्हणजे जन्माला येतात. हे आदी संकल्प, तुम्ही केलेले संकल्प असमसहास, कोणताही प्रकारचा त्याच्यामध्ये परब्रह्मामध्ये तुमच्यामध्ये कोणताही एकरूपता नसलेला, असम, अजिबात एकरूपता नाही. एकासारखं दुसरं परब्रह्म, दुसरा ब्रह्मगोलक जन्माला येत नाही.
दोन्ही वेगळे. किती जन्माला येऊ देत सगळे वेगळे. असम साहस कितीही जितके जन्माला येतील तेवढे सगळे वेगवेगळे असे परब्रह्म आदी संकल्पानुसार जन्माला येतात. हे असो ऐसी बहु असं सृष्टीवाढे. अशा प्रकारे असू दे अर्जुना, हे तुला ओघवतं सांगतोय, परंतु याप्रमाणे या गोष्टीप्रमाणे ही सृष्टी वाढत जाते. परे दुजेन वीण एकला पर ब्रह्मची संचला, अनेकत्वाचा आला पूर जैसा. तैसे समविषमत्व नेणो कैसे, वायाची चराचर रचे, पाहता प्रसवतीच्या योनीचे लक्ष दिसते. परी तुझे वीण एकला, एकटच आहे परब्रह्म, परब्रह्मी संचला. अनेकत्वाचा, अनेक प्रकारच्या संकल्पांमुळे अनेक आकार जन्माला आले, अनेक परब्रह्माचे ब्रह्मगोलक तयार झाले. तसे समविषमत्व नेणो काय, मग सगळं वेगवेगळं कसं मानायचं? मग तो किडा मुंगी, तुम्ही मनुष्य प्राणी, प्राणी वनस्पती, हे सगळं वेगवेगळं कसं मानायचं? वायाची चराचर रचे, पाहता प्रसवतीची योनीचे लक्ष. सगळं वेगवेगळं दिसतंय. चराचर निर्जीव आहे, सजीव आहे, वेगवेगळे सगळे प्राणी, पशु पक्षी, सगळी माणसं, मनुष्य जाती, सगळं वेगवेगळं दिसतंय, दिसायला दिसतंय. वेगवेगळ्या योनीतून त्यांचा जन्म होतोय. असलं प्रसवतिया योनीचे, प्रसवतिया या योनीतून 84 दशलक्ष योनीतून अनेकांचा जन्म, अनेक परब्रह्माचा जन्म, तुमचाही जन्म, तुमचाही जन्म. कोणीच चुकलं नाही या गोष्टीला. आता तुम्हाला कळलं असेल की जो कमवलेला पैसा आहे, जो कमवलेलं संपत्ती आहे, जो कमवलेल्या गाड्या घोडे बंगला आहे, याचा काही संबंध नाही. सृष्टी निर्मितीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये तुमच्या पैशाचा, तुमच्या असलेल्या संपत्तीचा, तुमच्या असलेल्या इच्छेचा, तुम्ही केलेल्या कर्माचा, तुम्ही केलेल्या एकूण सगळ्या गोष्टीचा काहीच संबंध नाही. संबंध येतो तुमच्या केवळ आणि केवळ तुमच्या मनातल्या विचारांचा, मनात केलेल्या संकल्पांचा. का मला काय हवंय, मी कसा जगणार आहे, मला या देहामध्ये असलेल्या परब्रह्मामध्ये मला काय ठेवायचं आहे, कोणता संकल्प ठेवायचा आहे, कोणता विचार ठेवायचा आहे, कोणता विचार मला परब्रह्माच्या बरोबर घेऊन जायचा आहे. याच्यामध्ये ना पैसा आहे, ना संपत्ती आहे, ना धन आहे, ना अन्न आहे, ना देह आहे, ना विचार आहे, काहीच नाही आहे. अहो ज्ञान सुद्धा याच्यामध्ये नाही आहे. माऊलींनी मांडले बा कसं उकल करून, काहीच नाही आहे, विशुद्ध परब्रह्म आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये. जन्माला येताना संकल्पाच्या रूपाने जन्माला येतोय. मग तुम्हाला आम्हाला काय करायला पाहिजे? तुम्हाला आम्हाला काय साठवायचं आहे? तुम्हाला आम्हाला या सृष्टीमध्ये काय गोळा करायचं आहे? तुम्हाला आम्हाला चांगले संकल्प गोळा करायचे आहेत, चांगले विचार गोळा करायचे, ते मनामध्येच ठेवायचे आहेत. मनातल्या विचारांमध्ये देहाला त्या विचारांवर चालवायचं आहे. अशक्य कोटीतली गोष्ट आजच्या तारखेला ती अशक्य कोटीतली गोष्ट आहे. चांगल्या मार्गावर, चांगल्या संकल्पामध्ये देहाला ठेवणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे आज. कारण समाज विकृतीच्या आहारी गेलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं ठेवायचं आहे. म्हणून मला शब्द आहे, म्हणून महाराज या माऊलींनी वापरलेला शब्द आहे. शब्द समजून घेतलात तर तुम्हाला समजेल. प्रसवती या योनीचे लक्ष दिसती, येरी जीवा भावाची पालविये, काही मर्यादा करू नये, पाहिजे कवणे आगवेविये, तव मूळ ते शून्य. बघा, अत्यंत सुंदर माऊलीने ते मांडून दिले तुम्हाला की तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं, सगळीकडे जर परब्रह्म भरलेलं आहे, सगळ्या रूपांमध्ये, सगळ्या प्राणीमात्रांमध्ये, सगळ्या जीवांमध्ये केवळ परब्रह्म 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 विशुद्ध परब्रह्म आहे. संकल्पामुळे जन्म आहे, संकल्प संपला का जन्म नष्ट आहे. ज्या जीवाभावाच्या मुळे हे का जन्माला येतात, कशासाठी जन्माला येतात, त्यांच्या विस्ताराची, जीवाभावाची पालवीये, काही मर्यादा करून. काही जन्माला मर्यादा आहेत का?
तुमच्या या संकल्पाला मर्यादा नाहीत, वाईट संकल्पाला मर्यादा नाहीत, मग तुमच्या जन्माला कशा मर्यादा असतील? हजारो लाखो जर तुमचे संकल्प वाईट विचारांचे असतील तर हजारो लाखो तुमचे वाईट जन्म तुम्हीच लिहिलेत. काय चाटायची तुमची ती संपत्ती, काय घ्यायची आहे ती संपत्ती, काय अंगाला लावायची संपत्ती, कोट्यावधीची संपत्ती, काय करायची ती संपत्ती? महाराज, याचा विचार नीट लक्षात घेतला का तुम्हाला समजेल याचा आणि तुमच्या ऐक सुखाचा, तुमच्या संपत्तीचा, तुमच्या सगळ्या असलेल्या शरीराचा काहीच उपयोग नाही. तव मूळ ते शून्य पाहिजे कवण आगवेवी. अरे कशासाठी हा जन्म आहे? का विये म्हणजे जन्माला येणं, प्रसवणं. कशासाठी यातनं निर्मिती होते? आणि मूळ शून्यच आहे, मग कशासाठी? म्हणून करता मुदल न दिसे आणि सेखी कारणही नसे. अरे काही कारणही नाही आहे. कशासाठी हे घडतं? काहीच कारण नाही आहे. माझी कार्य आपसही वाढवू लागे, असं कार्य आपोआप वाढतंय. ऐसा करते विण गोचरू, असं करत्याशिवाय जे कार्य घडतं. अव्यक्ती हा आकारू, जो व्यक्त नाही ते परब्रह्म आकार घेतं, जन्माला येतं. आणि जे करतं निपजे जो व्यापारू, त्यातून जो व्यापार जे घडतं, जे क्रिया होते, त्या क्रियेला कर्म म्हणतात. आता तुमच्या लक्षात येईल महाराज, सृष्टीच्या निर्मितीची संकल्पना आहे महाराज. काहीच कारण नाही निर्मितीची, तरी अनेक जीव जन्माला येतात, अनेक जीव मरतात. तुमच्या आमच्या जन्मालाही कोणतंही कारण नाही. तुमच्या आमच्या जन्माचं कारण, या सृष्टीच्या निर्मितीचं कारण कोणतंही नाही. मूळ शून्य, परब्रह्म विशुद्ध आहे. तुमच्या संकल्पांमुळे तुमचा जन्म आहे. संकल्पामुळे तुम्ही तुमच्या या प्रकारात जन्माला आलेला आहात. जन्माला येणं काही कारण नाही. शाळेत तुम्ही का जाताय काही माहीत नाही. तरुण तुम्ही होताय माहीत नाही. त्याला नंतर तुमचं लग्न होतं माहीत नाही. तुम्हाला अपत्य होतात त्यालाही काही. पैसे कमवता, साठवून ठेवता, नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी जातात. आणि मग सगळं झाल्यावर, शरीर जर्जर झाल्यावर तुम्हाला परब्रह्म आठवतं. का? कारण कशासाठी आलं, का आलो, कोण होत आपण, कशासाठी आलो, करता कोण, काय म्हणून आलो, काय घेतलं, काय घेऊन चाललो, कशाचाच संबंध नाही. जन्म घेतला आणि जन्म नष्ट झाल्यावर इथलं काही कारण नाही, उद्देश नाही, करता नाही, काहीच शिल्लक राहत नाही. मग कसला अहंकार, मग कसला माज आहे तुम्हाला? मग कुठल्या गोष्टींची तुम्ही स्वतःच्या बद्दलची इतकी शेखी मिरवता? तुमच्या मनावरती असलेला जो हा एक वेगळा प्रतिष्ठेचा जो मुखवट आहे ना, त्या मुखवट्याला लाथ मारली पाहिजे तुम्ही. अस्तित्वच ज्याचं नाही, ज्याच्या जन्माला पुनर्जन्माचं कुठलंही कारण नाही, म्हणून कोणीच पुनर्जन्माला येत नाही. पुनर्जन्माला येण्यासाठी तुमच्याकडे कारणच नाही. पुन्हा तोच देह घेऊन मला जन्माला यावं, याच घराण्यात मला जन्माला यावं शक्य आहे का? शक्य आहे. पण त्या ताकदीचे संकल्प, म्हणून पूर्वजांनाही माहिती होतं. त्यांनी त्या कुटुंबामध्ये ते वाडे जपले, त्या खुर्च्या जपल्या, ती कपाटं जपली, ते घरं जपली, प्रत्येक गोष्ट न जपली ती पुढच्या पिढीला दिली. त्या पुढच्या पिढीने ती जपली, पुढच्या पिढीला दिली. का? आमचा पूर्वज, आमचा पणजोबा, खापर पणजोबा पुन्हा इथे येईल. त्यांनी रचना तशी केली आहे. त्यांनी संकल्प सोडलाय की मी इथेच येईन. हा संकल्प, त्याचा संकल्प, ती जर वास्तू टिकली तर तो तिथे येईल ना महाराज. ती वस्तू जर तुम्ही जमीनदोस्त करून टाकली, त्या सगळ्या गोष्टी त्याच्या संकल्पाच्या नष्ट करून टाकल्या, तर ती तुमच्या मूळ पुरुषाची ज्याने ते कुटुंब रचलं, त्या दैदिप्यमान पुरुषाचा पुन्हा त्या घराण्यात जन्म होईल कसा? काहीच कळणार नाही ना महाराज तुम्हाला. ज्या कुटुंबामध्ये असे दैदिप्यमान पुरुष होऊन गेले, अशा सगळ्या पुरुषांच्या कुटुंबात पुन्हा तीच भरारी, तीच उमेद पुन्हा कुटुंबात यावी, याच्यासाठी कुटुंब जपणं, तो वारसा जपणं हा खूप मोठा विषय आहे महाराज. तुमच्या कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. तुम्ही नीट विचार करा. आम्ही कोणत्या गोष्टीचं घेऊन बरोबर चाललोत, काय घेऊन बरोबर चाललोत?
सगळंच परब्रह्म एक आहे. तिथे जर सुरुवात, त्याची मुदल म्हणजे त्याचं सुरुवात, त्याचं कारण तिथे कोणीच नाही, करताच कोणी नाही, त्याचं मूळच जर शून्य आहे, त्यातनं निर्माण झालेला व्यापार जर कर्म असेल तर तो कर्म हा विषय तुमच्या आमच्यासाठी अक्षरशः मोठा शून्य आहे. कारण प्रत्येक जीवनामध्ये येणाऱ्या आकाराने केलेलं कर्म हे त्याच्यानंतर शून्य आहे, त्याला त्याचा काहीही उपयोग नाही. मग जर परब्रह्म विशुद्ध रूपात जाणार असेल तर त्याच्याबरोबर उत्तम संकल्प जर तुम्ही पाठवले तर तुमचं परब्रह्म उत्तम जन्म घेऊन पुन्हा येईल. याला म्हणतात अध्यात्म, याला म्हणतात परमार्थ, परब्रह्माचा परमार्थ याला म्हणतात अध्यात्म, याला असं म्हणतात कर्म. कर्म काय करायचंय तर उत्तम संकल्प असले पाहिजेत. कर्म काय करायचंय तर माझ्या देहाला त्याच मार्गावर ठेवायचंय ज्याच्यामुळे मी उत्तम जन्म माझं परब्रह्म पुन्हा घेणार आहे. मग तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा, या माऊलींनी मांडलेल्या ओव्यांचा जर अर्थ जर तुम्हाला नीट जर समजला ना, काढता आला, तर आज चाललेली जी गोष्ट आहे, आपण आपला अनेक वेळ हा आपल्या असलेल्या, मग असेल तो तुमच्या लोकांशी बोलण्यामध्ये, टी व्ही बघण्यामध्ये, मोबाईलमध्ये म्हणा, किंवा तुमच्या असलेल्या लोकांच्यामध्ये फिरण्यामध्ये म्हणा, चांगले कपडे घालून मिरवण्यामध्ये म्हणा, मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरण्यामध्ये म्हणा, अनेक गोष्टी आहेत चराचरामध्ये, सृष्टीत निर्माण झालेल्या, ज्याला अर्थ नाही, अशा सगळ्या गोष्टींमध्ये संपूर्ण आयुष्य. अहो महाराज, एक गोष्ट लक्षात घ्या, बदल नावाचे जी इथे आकार गोलकांचे जे बदल म्हणून जो प्रकार मांडला आहे ना आकाराचा, तुमचं जे बालपणीचा जो चेहरा आहे ना, तो तुम्हाला त्याच्यापेक्षा थोडं पहिलीत गेल्यानंतर जो चेहरा येतो तो बालपणीचा नाही. ते गोंडस रूप ते नाही, ते पहिलीतलं जे गोंडस रूप आहे ते तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्यावर नाही. कॉलेजमधलं जे तरुणाईचं जे रूप आहे ते थोडं तुम्ही लग्न कार्यापर्यंत येईसवर आल्यावर पुन्हा ते कॉलेजचं ती तरुणाईचं रूप तुमच्याकडे नाही. लग्न ज्या वेळेला जे तुमचं होतं त्या काळामधलं जे तुमचं रूप आहे ते तुमचं 40शीला नाही. 40शीचं जे रूप आहे ते तुमचं, म्हणजे त्या पहिलं जे रूप आहे ते रूप आणि म्हातारपणाचं रूप, या दोघांमध्ये काहीच संबंध नाही. तुमच्या देहाला तुम्ही त्याच रूपात ठेवू शकत नाही. यातला विचार करा ना महाराज. ते शरीर जे तुमचं आहे म्हणतात, जे देह तुमचं आहे म्हणतात, ज्याच्यात तुम्ही जगताय ते तसंच्या तसं तुम्हालाच ठेवताच येत नाही. मग कुठल्या गोष्टीची प्रतिष्ठा, कुठल्या गोष्टीचा माज, कुठल्या गोष्टीचा अहंकार, काय तुम्ही घेऊन बरोबर जगताय? कधी विनम्रता यायची, कधी माऊलींच्या चरणी तुम्ही डोकं ठेवायचे, कधी तुम्ही माऊलींच्या चरणी येऊन ज्ञानेश्वरी वाचायचे, कधी तुमचा तो विषय तुमच्या मनातनं जायचा ना, कधी तुम्ही परब्रह्माची तुम्हाला आवड निर्माण व्हायची आणि कधी तुम्हाला ते विशुद्ध परब्रह्म म्हणून तुम्ही त्याचा अनुभव घ्यायचे. आता जायची वेळ आली की तुम्हाला परब्रह्म आठवतं ना, परमार्थ आठवतो ना, अध्यात्म आठवतं. आम्हाला सांगा महाराज, ते पण तुम्हाला वेळ असेल तेव्हा आम्हाला सांगा, आम्हाला वेळ असेल तेव्हा आम्ही ऐकूया. असलं नसतं हो. असं कुठं परमार्थ असतो काय? तुम्हाला आणि आम्हाला जर परमार्थ साध्य करायचा आहे, जर तुम्हाला त्या मार्गावर जायचं आहे, तर प्रत्येक ओवी, प्रत्येक ज्ञानेश्वरीतला भाग, प्रत्येक विचार तुमच्या देहाने जगला पाहिजे ना महाराज. फार सुंदर प्रवचन महाराजांचं पुढे न्यायची खूप इच्छा आहे. वेळेची थोडी मर्यादा पाळूया. पुढच्या प्रवचनात नक्की भेटू महाराज. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.